नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहिले पाहिजे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे अद्वैत आणि कलाच्या छोट्याशा भांडणाचं स्वरूप हे सरोज खूप मोठं करणार आणि कशा प्रकारे ती कला आणि अद्वैतच्या नात्यात फूट पाडणार आणि त्यांना घटस्फोट घेण्यासाठी भाग पाडणार आणि कशा प्रकारे कला आणि अद्वैत आपला घटस्फोट होण्यापासून वाचवणार आणि आपलं दोघांचं नातं तसंच टिकवून ठेवून घरी परत येणार। तर चला मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपण असं पाहतो की इकडे सध्या आता कला आणि अद्वैतमध्ये भांडण घडवून आणण्यासाठी सरोज, नैना, राहुल हे तिघं प्रयत्न करत आहेत। सध्या आता सरोज ही अद्वैतला समजावून सांगत आहे की अद्वैत, तुम्ही दोघं एकमेकांसाठी अजिबातच योग्य नाही आहात। तुम्ही एकमेकांना वेगळं व्हायला हवं, एकमेकांना मोकळं करायला हवं। तर आता दुसरीकडे राहुल हा सांगत असतो रोहिणीला की आज सकाळी कला आणि अद्वैतमध्ये खूप भांडण झालेलं आहे। आता तो सांगत असतो की कला आणि अद्वैतमुळे घरात खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, कारण सध्या त्या दोघांमध्ये काहीसुद्धा व्यवस्थित सुरू नाही आहे। नैनाने स्वतः तिच्या कानाने त्यांच्या खोलीच्या बाहेर उभं राहून त्या दोघांमधलं सगळं बोलणं ऐकलं आहे। त्या दोघांमध्ये हल्ली छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होत असतात, अगदी क्षुल्लक गोष्टीवरून सुद्धा ते दोघं भांडत असतात। आज काय तर म्हणे कॉफीवरून आणि लॅपटॉपच्या चार्जरवरून त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याच्यामुळे अद्वैत हा कलाला खूप बोलला आणि तिला या गोष्टीमुळे वाईटसुद्धा वाटलं होतं। आता हे ऐकून खरोखर खूप आनंद झालेला असतो रोहिणीला। त्यापुढे तो सांगतो की ह्यापेक्षा मोठी गोष्ट तर आणखीन पुढे आहे मम्मा। आता मी आणि नैनाने पुढे प्लॅन बनवलाय कला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी। आणि मग तो सांगत असतो की नैना ही त्याला म्हटलेली असते की हे बघ राहुल, आपण दोघं जर एकत्र आलो तर आपण कला आणि अद्वैतला नक्कीच वेगळं करू शकतो। म्हणजे आपण काय करायचं, घरातून जी काही गरज लागेल ऑफिसमध्ये खराबी करायला ती मी तुला सांगणार आणि ऑफिसमध्ये तू अद्वैतला इतकं भडकवायचं कलाच्या विरोधात, इतकं भडकवायचं की घरी आल्याच्या नंतर त्याने कलाला साधं स्वतःच्या डोळ्यासमोर जरी पाहिलं तरी त्याला इतका संताप आला पाहिजे, त्याची इतकी चिडचिड झाली पाहिजे की त्याने कलाबरोबर सतत वाद घातले पाहिजे, भांडण केलं पाहिजे, काही ऐकून नाही घेतलं पाहिजे। आणि घरामध्ये मी कलाला सतत पटवून देईन की अद्वैत कसा तिला कमी लेखतो, कसा तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतो। आणि ह्या कलासारख्या मुलींचा ना हाच प्रॉब्लेम असतो, यांच्यासाठी यांचा स्वाभिमान, मान, सन्मान हे सगळं खूप महत्त्वाचं असतं। आणि एकदा की तिला हे पटलं ना की अद्वैत हा तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतोय, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतोय, मग मात्र कला अद्वैत बरोबर राहणार नाही आणि एकही क्षणसुद्धा ती या घरात थांबणार नाही। ताबडतोब ती हे घर सोडून निघून जाईल। त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच राहुल या गोष्टीसाठी तयार होतो। तर आता अद्वैत आणि कला या दोघांमध्ये वाद झालेला असतो। तर आता अद्वैत हा ऑफिसला निघून आलेला असतो। आता राहुलला तर हे सगळं काही माहीत असतंच की कला आणि अद्वैतमध्ये भांडण झाले वगैरे वगैरे, पण मग आता राहुल याचं मुद्दामून भांडवल करत अद्वैतला म्हणत असतो, अरे ब्रो, आलास तू, ये ये ये, कधीपासून वाट बघतोय मी तुझी। अरे बरं, मला ते आपल्या एका इम्पॉर्टंट डील बद्दल तुझ्याबरोबर बोलायचं होतं। आता अद्वैतचं लक्ष नाही आहे कामात हे राहुलला माहीत असतं, त्यामुळे तो मुद्दामूनच त्याला विचारतो, अरे काय झालं, तुझी झोप झाली नाही आहे का रात्री, तू काही बोलत का नाही आहेस, इतका शांत का तू। त्याबरोबर अद्वैत म्हणतो, नाही तसं काही नाही आहे। मग राहुल म्हणतो, मग काय झालं ते सांग तरी। हे बघ, तू कामाच्या बाबतीत हायघाई करणार नाही याची मला खात्री आहे, पण तू एकदम डिस्टर्ब वाटतोयस म्हणून विचारतोय, सगळं काही ठीक आहे ना। मग आता अद्वैत हा राहुलला सगळं काही सांगायला सुरुवात करतो। तो त्याला सांगत असतो ती खरे समजते काय स्वतःला काय माहीत, सगळं काही जणू तिलाच कळतं अशी वागत असते। त्यावर आता लगेचच राहुल हा म्हणायला लागतो, अरे काय झालंय नेमकं ते शांतपणे सांग तर खरं। त्याबरोबर अद्वैत हा त्याला सांगत असतो की आज आमच्यामध्ये भांडण झालं, आज मुद्दामून तिने माझी कॉफी कडू बनवली आणि मला राग आला या गोष्टीचा। तुला माहीत आहे ना मी किती परफेक्ट आहे ते, मला अशा चुका झालेल्या आवडत नाही। आता ही कडू कॉफी खरं तर कलाने नाही तर नैनाने केलेली असते, हे राहुलला माहीत असतं, त्यामुळे त्याला हसू येत असतं। तो म्हणत असतो, अरे ती मुद्दाम करते ब्रो, हो ती मुद्दामून तुला त्रास देण्यासाठी, तुला राग येण्यासाठी, तुझी चिडचिड होण्यासाठी हे असं सगळं वागत असते।
मागे सुद्धा बघितलंस ना, त्या रिपोर्टरला काहीतरी उठसूट आपल्या कंपनीबद्दल सांगून बसली आणि मग किती मोठा प्रॉब्लेम झाला ते. आता हे सगळं ऐकून अद्वैत खरोखरच कलाबद्दल मनामध्ये वाईट मत तयार करून घेतो. त्याला कलाचा राग येतो आणि मग तो तिकडनं बाजूला निघून जातो. मग लगेचच आता राहुल हा रोहिणीकडे येतो आणि तिला सांगत असतो, मम्मा, माझा आणि नयनाचा आणखीन एक प्लॅन वर्क झालेला आहे. आम्ही दोघांनी ठरवलं आहे की घरामध्ये ती कलाला भडकवणार आणि ऑफिसमध्ये मी अद्वैतला भडकवणार. मग त्या दोघांमध्ये भांडण होईल. आपण फक्त मजा बघत राहायची. त्यावर लगेचच इकडे रोहिणी त्याला सांगते, चुकीचं बोलतोयस तू राहुल. आपण फक्त मजा बघत नाही राहायची, तर आपण आगीत तेल ओतत राहायचं. नाही 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 नाही, आगीत तेलसुद्धा नाही ओतायचं आहे. खरं तर आपण आता आग लागलेली आहे, आपण तेलसुद्धा ओतून झालं आहे, आता तिला भडकवायची आहे. आणि हे काम करणार सरोज वहिनी. हो, सरोज वहिनीच पुढचं काम करणार. आपण आता हे सगळं जाऊन सरोज वहिनीला सांगायचं की अद्वैतमध्ये आणि कलामध्ये भांडण झालं आहे आणि ते दोघंजणं एकमेकावरती नाराज आहेत. मग सरोज वहिनीला हे सांगितल्याच्या नंतर सरोज वहिनी याचा वापर करून कला आणि अद्वैतला वेगळं करेल. आणि मग एकदा का तिने त्या दोघांना वेगळं केलं की आपला रस्ता साफ मोकळा. त्यावर राहुल विचारतो, पण मम्मा, यामध्ये रिस्क आहे. जर कोणाला खरं कळलं की या सगळ्यामागे आपण आहोत, तर मग मात्र आपलं चांदेकर मेन्शनमध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. त्यावर लगेच रोहिणी म्हणते, तेच तर, म्हणूनच तर आपण सरोज वहिनीचा प्याद्यासारखा वापर करून घ्यायचा आहे ना. सरोज वहिनी काहीच करणार नाही, करायचं सगळं आपण फक्त तिला भडकवायचं. त्याबरोबर ती पुढे सांगते की आपण असं करायचं ना की सगळ्यांना सरोज वहिनीवरती डाऊट आला पाहिजे, आपण नामानिराळे राहणार. आणि मग रोहिणी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सरोजकडे येते आणि तिला कला आणि अद्वैतच्या भांडणाबद्दल सगळं काही सांगून निघून जाते. आता त्यानंतर सरोजसुद्धा विचार करते की बरोबर आहे, मला काहीतरी केलं पाहिजे. तर दुसरीकडे आता इकडे रोहिणी ही राहुलला सांगत असते की माझा प्लॅन हा अगदी वर्क होणार, निशाणा हा मी साध्य केलेला आहे. आता बघच, आता ही सरोज वहिनी एकदा की तिच्या डोक्यात एखादा विषय आला ना की ती त्या विषयाचा पूर्ण छडा लावल्याशिवाय पिछा सोडत नाही. आता उलट आपण आणखीन तिला हवा पाणी घालत राहायचं. आपण स्वतःहून तिला वकील सुचवायचा, आपण स्वतःहून तिला सगळे डिवोर्सचे कागदपत्र बनवून द्यायचे. तिच्याकडून फक्त सह्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ते काम फक्त तिलाच जमू शकतं. कारण अद्वैतचा सरोज वहिनीवरती, त्याच्या आईवरती पुरेपूर विश्वास आहे. जर तिने सांगितलं ना तर तो कुठल्याही कागदावरती न वाचता सह्या करू शकतो. आणि एकदा का सह्या आपल्याला मिळाल्या की आपण ते कागद कलाच्या घरी पाठवायचे आणि तिला सांगायचं की याच्यावरती सह्या करून दे. आणि मग अद्वैतच्या सह्या आहेत, त्यामुळे ती सुद्धा सह्या करायला तयार होईल. तर आता इकडे सरोज मात्र विचार करत राहिलेली असते. ती विचार करते की आता हीच योग्य संधी आहे या दोघांना एकमेकापासून तोडण्याची, वेगळं करण्याची. आणि मग आता लगेचच सरोज ही अद्वैतला सांगत असते की अद्वैत, आता तुम्ही दोघांनी वेगळं व्हायला हवं. अरे, तू तुम्हा दोघांमधलं साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होतास. मला सांग, तुला अजूनपर्यंत एक तरी गोष्ट तुम्हा दोघांमध्ये समान आढळली आहे का? त्यावर अद्वैत नकार देतो. त्यावर सरोज सांगत असते, अरे अढळणारही नाही, कारण तुम्ही दोघं खूप वेगळी माणसं आहात. अरे, तू हिऱ्या चांदीचा, सोन्याचा व्यापारी आहेस, हिरे मोती विकणारा तू. आणि ती कला, अरे ती एक मिडल क्लास गरीब घरातून बिलॉंग करणारी मुलगी, मूर्तिकार आहे ती. कसं मॅच व्हाल तुम्ही दोघं एकमेकाला? हे बघ, नाही होऊ शकत हे. आता याच गोष्टीचा विचार करत करत अद्वैत रूमपर्यंत पोहोचलेला असतो. आता कला ही त्याच्याबरोबर बोलत असते. जो काही कॉफीचा प्रकार घडला त्याबद्दल ती कबुली देत असते की मी खरंच कॉफी कडू केली नव्हती, मी दुसरी कॉफी बनवली होती. ती कॉफी कडू कशी झाली, काय झालं, मला नाही माहिती. आता मात्र कला सतत बडबड करत असते आणि त्यामुळे अद्वैतचं डोकं दुखायला लागतं, कारण त्याच्या डोक्यामध्ये आणखीन काही वेगळे वेगळे विचार असतात. राहुलने त्याच्या डोक्यात कलाबद्दल वेगळंच मत करून भरलेलं असतं, त्याच्यामध्ये सरोज मॅडमचं मत झालेलं असतं. मग अद्वैत कलाला ओरडतो आणि बिचारी कला रडत रडत येऊन हॉलमध्ये खाली बसून घेते. त्याबरोबर आता तिचं प्रतिबिंब हे तिला दिसायला लागतं. आता प्रतिबिंब हसत असतं आणि कला रडत असते. त्याबरोबर कला प्रतिबिंबाला म्हणत असते, काय सुरू आहे तुझं, मी रडते आणि तुला हसायला येत आहे. त्यावर तिचं प्रतिबिंब म्हणत असतं, अगं मग हसू नको तर काय करू, काय करून घेतलंय खरे मॅडम तुम्ही तुमचं? अहो, नाकासमोर चालणाऱ्या तुम्ही आणि आज एका मूर्ख माणसाच्या बोलण्यामुळे एवढ्या अपसेट झालाय, रडत बसलीस चक्क तू. कला, खरे नाही वाटत, नाही तू कला नाही वाटत ग. त्याबरोबर कला म्हणते, तुला माहिती आहे का काय झालंय वरती? त्यावर लगेच प्रतिबिंब सांगत असतं, हो हो,
मला सगळं माहिती आहे आणि आता तुझ्याकडून काही जाणून घेण्याची ना मला गरजसुद्धा वाटत नाही आहे. तू त्या चांदेकरला जास्तीचं महत्त्व देतेस ना, त्याच्यामुळे तो तुझ्याशी असं वाईट वागतोय. एक काम कर, थोडे दिवस जरा त्याला महत्त्व द्यायचं कमी कर. त्याला जाणवू देत की तुझी सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, तो तुझ्याशी किती वाईट वागतोय ते. एकदा का त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली ना, मग बघ, मग तो तुझ्याशी बरोबर लाईनवर येऊन व्यवस्थित वागायला लागेल. त्याबरोबर आता कला विचारते, लाईनवर वागायला लागेल म्हणजे आता नेमकं मला यासाठी काय करावं लागेल? त्यावर तिला तिचं प्रतिबिंब सांगतं, थोडे दिवस त्याला टाळ, तू त्याच्याशी बोलू नकोस किंवा डायरेक्ट माहेरी वगैरे निघून जा, मग बघ कसा लाईनवर येतोय तो. आता प्रतिबिंबाने जे सांगितलेलं असतं ते कलाला पटतं. ती विचार करते, जर मी याच्यापासून लांब राहीन तर याला माझी किंमत येईल. आणि मग ती दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत उठायच्या आत स्वतःचं सगळं आवरते आणि डायरेक्ट माहेरी निघून जाते. आता अद्वैतला सकाळी जेव्हा जाग येते त्यावेळेस कला बेडरूममध्ये नसते. अद्वैत विचार करतो बाथरूममध्ये आवरत असेल. मग काय, तो थोडा वेळ तिथेच टाईमपास करतो. त्याला वाटतं कला आत्ताच आवरून बाहेर येईल, नंतरच येईल, पण बराच वेळ होऊन जातो. कला काही बाथरूममधून बाहेर येत नाही. मग शेवटी अद्वैत जातो आणि बाथरूम नॉक करतो. खरे लवकर आवर, मला बाहेर जायचं आहे, मला कामं आहेत खूप. आता त्याच्या लक्षात येतं की बाथरूममधून कसलाच आवाज येत नाहीये. मग तो बाथरूमचा दरवाजा उघडून बघतो तर काय, बाथरूममध्ये कोणीच नसतं. मग लगेचच आता अद्वैत विचार करतो, कदाचित खाली किचनमध्ये असेल. काल मी एवढी बडबड केली त्याच्यामुळे अपसेट असेल आणि तिचं ती काम करत असेल. बरं झालं, तेवढाच माझ्या डोक्याला कमी हेडेक. सकाळ सकाळ दिवसाची सुरुवात तर चांगली झाली. चला आता आपणही आवरून घ्यावं असा विचार करून अद्वैत पटापट आपलं आवरून घेतो आणि आता तो कॉफीची वाट बघत असतो. आता रोज कला त्याला बेडरूममध्ये कॉफी आणून देत असते, पण अजून त्याची कॉफी आलेली नसते. अद्वैत विचार करतो, कदाचित काल मी एवढं बोललोय ना, म्हणून आज माझ्यासाठी कॉफी आणली नसेल, चिडून बसली असेल. जाऊ देत ना, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॉफी भेटल्याशी मतलब, आपण खाली जाऊन कॉफी पिऊच शकतो. असा विचार करत अद्वैत हातात घड्याळ घालतो, केस वगैरे विंचरतो आणि मग आता खाली येतो. कॉफी कॉफी असं ओरडत राहतो अद्वैत, पण हॉलमध्ये कोणीच नसल्यामुळे अद्वैतला कॉफी आणून कोणीच देत नसतं. आता अद्वैत किचनमध्ये नजर मारतो तर त्याला कला किचनमध्ये दिसत नाही. मग तो पुन्हा आबांच्या खोलीकडे सुद्धा नजर टाकतो, पण त्याला तिकडे सुद्धा कला दिसत नसते. अद्वैत विचार करतो, नेमकी ही खरे आहे कुठे? सकाळपासून खोलीत नाही, किचनमध्ये नाही. आणि मग लगेचच आता कला ही माहेरी तर आलेली असते, पण तिचं मन मात्र हे अजूनही चांदेकर मॅन्शनमध्येच अडकलेलं असतं. ती विचार करत असते, मी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे ना? यामुळे खरोखर चांदेकरला जाणीव होईल ना तो माझ्याशी वाईट वागतो याची, की यामुळे खरोखर आमच्यात आणखीन काहीतरी डिस्टन्स निर्माण होईल, याचा फायदा होईल की याचा तोटा होईल? नाही, आता मला ना या गोष्टींचा विचारच नाही करायचा आहे. जे होईल ते होऊ देत. आता निर्णय तर घेतलाय ना, मग त्याच्यावरती ठाम राहायचं. तर दुसरीकडे आता इकडे अद्वैत हा अंजूला जोरजोरात हाका मारतो, अंजू अंजू. त्याबरोबर अंजू अद्वैतच्या पुढ्यात येऊन उभी राहते आणि काय हवंय तुम्हाला दादा असं विचारते. त्यावर अद्वैत तिला विचारतो, खरे कुठे आहे? त्यावरती सांगत असते की माहीत नाही दादा, ताईंनी काही सांगितलं नाही. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, असं कसं सांगितलं नाही? काहीतरी बोलली असेल ना, कुठे चालली आहे, काय चालली आहे, सांगितलं असेल काहीतरी. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, नाही खरंच काही नाही सांगितलं. इतक्यात तिकडनं सोहम येतो आणि अद्वैतला म्हणतो, दादा वहिनीला शोधतोयस का? त्यावर अद्वैत म्हणतो, हो. कुठे आहे, माहिती आहे का ती तुला? त्यावर लगेच सोहम सांगतो, अरे हो दादा, आत्ताच मी मार्केटमधून येत होतो आणि त्याबरोबर मला काजू भेटली येता येता. ती सांगत होती की वहिनी माहेरी गेली. त्याबरोबर हे ऐकून अद्वैत म्हणतो, काय, मला न सांगता? त्यावर सोहम म्हणतो, तुला सांगितलं नाही वहिनीने? अरे काजल तर म्हणत होती की तिच्याकडे खूप सामान वगैरे होतं, 8-15 दिवस तरी किमान राहायला गेली असेल ती. तुला सांगितलं असेल असं वाटलं मला, तू सोडायला गेला असशील असं वाटलं, पण तू तर इथेच आहेस. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, हां ठीक आहे, कळलं मला, तू जा, तुझं आवरून घे. त्यावर आता सोहम अद्वैतला विचारत असतो, दादा नक्की तुमच्या दोघांमधलं सगळं ठीक आहे ना? काही भांडण वगैरे तर झालेलं नाही आहे ना? अद्वैत म्हणतो, सोहम आम्ही काय लहान आहोत का उगाचच्या उगाच भांडत बसायला? आणि तुझं काय चाललंय, तू का टाइमपास करतोय? तुला कामं वगैरे नाही आहेत का? कॉलेज वगैरे नाही आहे? जा पटकन आवरून घे आणि चल कामाला लाग. त्याबरोबर आता दुसरीकडे कला ही टेन्शनमध्ये बसलेली असते. तिला वाटत असतं की अद्वैत लवकर मला फोन करेल आणि घरी बोलवून घेईल. अद्वैत ठरवतो की काही झालं ना तरी आता मी या मुलीला फोन करणार नाही. मला न सांगता निघून गेली आहे ना, जशी गेली आहे तशी तिच्या पावलांनी ती परत येईल. मला काय फक्त एवढीच काम आहेत का, हिला फोन करा आणि हिच्या चौकशा करत बसा? मला काहीच गरज नाही आहे. उलट बरं झालं गेली आहे ती, जाऊ देत तिकडे. तेवढाच माझा डोक्याचा ताण जरा कमी झाला. महत्त्वाचं म्हणजे मला माझी बेडरूम वापरता येणार आहे. असा विचार करून अद्वैत कामाला तर निघून जातो, पण दिवसभर पेढीवर त्याचं मन लागत नाही. मग शेवटी संध्याकाळी तो घरी उशिरा येतो. त्यावर सरोज ही त्याला विचारत असते, अद्वैत खूप उशिरा आलास? त्यावर अद्वैत सांगत असतो, हां थोडं काम होतं म्हणून यायला मला उशीर झाला. त्याच्यानंतर आता लगेचच सरोज ही त्याला म्हणत असते, बघितलंस
बघितलंस ती मुलगी बायको आहे ना तुझी, तुला न सांगता अशी काय गेली ती? बघ मी सांगत होते तुम्हाला की तुम्हा दोघांमध्ये काही साम्य नाही आहे. त्यावर अद्वैत म्हणत असतो, आई प्लीज, हे बघ आज दिवसभर मी कामं करून खूप थकलो आहे आणि आता ह्या विषयावरती बोलण्याची माझी अजिबात मनस्थिती नाही आहे आणि इच्छाही नाही आहे. मला खूप झोप येते आहे. आपण याच्यावर उद्या बोललो तर चालेल का प्लीज? त्यावर सरोज म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, जा खोलीत जा, आवरून घे आणि शांतपणे आराम कर. आज कितीतरी दिवसांनी तुला अशी निवांत आणि मोकळी झोप लागणार आहे. त्यावर आता अद्वैत हा होकार देतो आणि वरती खोलीमध्ये झोपायला येतो. आता खोलीत आल्यावर सुद्धा बेडरूममध्ये कला नसते, त्यामुळे अद्वैतला काही करमत नसतं, पण तरीसुद्धा तो झोपायची तयारी करत असतो. तर दुसरीकडे आता कला आणि काजू एका खोलीत झोपणार असतात. काजू तर खूप खुश असते, कारण तिला आता किती दिवसांनी कलाताईबरोबर झोपायला मिळणार असतं. पण कला काही खुश नसते. तिचं मन मात्र विचार करत असतं की अद्वैत मला आत्ताच फोन करेल, नंतरच फोन करेल. तर दुसरीकडे सरोज ही विचार करत असते की काय करून मला या मुलाच्या मनातून त्या मुलीचा विचार काढता येईल बरं. आणि मग ती ठरवते की आता डिवोर्स पेपर हा फक्त एकमेव मार्ग आहे. आणि मग सरोज रात्री तिच्या वकिलांना कॉल करते आणि सांगते की मला उद्याच्या उद्या ताबडतोब सकाळी 11 वाजायच्या आत घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून हवेत. आता वकील साहेब सांगत असतात की एवढ्या सकाळी कोर्ट सुरू नसणार आहे, त्यामुळे पेपर्स बनवणं अशक्य आहे. त्यावरती सांगते ठीक आहे, मला दुपारी 1 वाजेपर्यंत कागदपत्र तयार हवेत. पैसे किती लागतील याचा विचार करू नका, मी तुम्ही मागाल ती रक्कम द्यायला तयार आहे, पण वेळेच्या हात कागदपत्र तयार होऊन माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते माझ्याच हातात पोहोचतील याची काळजी घ्या. त्यावर वकील होकार देतात. आता सरोजला कागदपत्र मिळालेले असतात. त्यानंतर ती अद्वैतकडे येते आणि अद्वैत हा घाई गडबडीत असतो, पेढीवरती काम करत असतो. ती त्याला सांगते, अद्वैत लवकर या कागदांवरती सह्या कर, खूप महत्त्वाचं काम आहे. आता अद्वैत आपली आई सांगते, त्यामुळे काही विचार न करता पटापट सह्या करतो आणि आईला कागदपत्र देऊन टाकतो. आता ते कागदपत्र घेऊन रोहिणी ही कलाकडे आलेली असते आणि आता ती कलाला सांगते, अद्वैतला तुझ्याबरोबर राहायचं नाही. तू हा जो काही अत्यागाऊपणा केलास ना, तू त्याला बिलकुल आवडलेला नाही आहे. त्याला न सांगता निघून आलीस ना, आता कायमची इथंच राहा. या कागदपत्रांवर लवकर सह्या कर आणि त्याला डिवोर्स देऊन टाक. हे बघ, अद्वैतने ऑलरेडी सह्या केलेल्या आहेत. आता अद्वैतच्या सह्या बघून कलाला राग येतो आणि मग कलासुद्धा कागदपत्रांवरती सह्या करून देऊन टाकते. आता इथे कला आणि अद्वैत दोघांनी सुद्धा सह्या केलेल्या नसतात, त्यांना फसवून सह्या करून घेतलेल्या असतात, पण ही गोष्ट दोघांनाही माहीत नसते. कलाला वाटत असतं की अद्वैतने मला सह्या करून कागद पाठवले, तर अद्वैतला वाटत असतं खरेनी मला सह्या करून कागद पाठवलेत. आता कोर्टाची तारीख असते आणि दोघांना सुद्धा कोर्टात बोलवलेलं असतं. आता अद्वैत आणि कला दोघं सुद्धा कोर्टात पोहोचलेले असतात. एकामेकाकडे बघतात, पण एकमेकाला काहीच उत्तर देत नाही. सरळ जातात आणि आतमध्ये उभे राहतात. त्याबरोबर आता जज हे त्यांना विचारतात की तुम्हाला घटस्फोट का हवाय, तुमच्यात भांडण झालंय का, कारण काय आहे? त्यावर आता कला सांगत असते की आमच्यात काही वाद वगैरे झालेले नाही आहेत. एकाच्या छोट्याशा कारणावरून आमचं थोडंसं भांडण झालं आणि त्यामुळे मी माझ्या माहेरी निघून गेली आणि याने मला डायरेक्ट डिवोर्स पेपर्स पाठवलेत. आता त्यांना असा प्रश्न विचारला जातो, कारण ते जे कोर्ट असतं ते कौटुंबिक कोर्ट असतं. तिथे घटस्फोट करण्याअगोदर नवरा बायकोंमध्ये समेट घडवून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हा नेहमीच केला जात असतो. त्यामुळे आता ते दोघं कलाला आणि अद्वैतला सुद्धा प्रश्न विचारत असतात. अद्वैत हा म्हणत असतो, एक मिनटं, मला काही हौस नाही आहे ह्याच्या छोट्याशा कारणांवरून घटस्फोट घेत बसण्याची. मी नव्हते पाठवले कागद, तू सह्या करून मला कागद पाठवले होतेस. कला म्हणते, मी नव्हते सह्या करून कागद पाठवले, तू पाठवले होतेस आणि मी पेपर्स कसे बनवून घेणार? माझ्या ओळखीचे कोणी वकील वगैरे नाही आहेत, हे एवढं सगळं मला नाही जमणार. तूच तुझ्या वकिलांकडून पेपर बनवून घेतले असशील. त्यावर अद्वैत म्हणतो, 1 मिनटं, म्हणजे तू मला पेपर पाठवलेले नाही आहेत, मी पेपर पाठवलेले नाही आहेत तुला? मग नेमके हे सगळे पेपर्स कोणी बनवले? मला सांग, तुला पेपर कोणी पाठवले? कला म्हणते, माझ्याकडे पेपर घेऊन रोहिणी मॅडम आल्या होत्या, त्याच्यावरती तुझ्या सह्यासुद्धा होत्या. त्यावर अद्वैत आठवतो की त्याच्याकडून कालच्या दिवसात फक्त सरोजने कागदपत्र सह्या करून घेतलेत. मग अद्वैत म्हणतो, काय? आणि माझ्याकडे पेपर घेऊन आई आली होती, जे पेपर्स मी न वाचता सह्या केल्या होत्या. याचा अर्थ आपण दोघांनी सुद्धा एकमेकांना पेपर्स पाठवले नव्हते. ते पेपर्स, त्याबरोबर कला म्हणते, सरोज मॅडमनी बनवून घेतले होते. अद्वैत, मला मान्य आहे की सरोज मॅडमना मी नाही आवडत, पण त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी हे असं काहीतरी करायला हवं. अरे आता या गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये किती मोठा गैरसमज निर्माण झाला होता तुला माहिती आहे? तू सह्या केलेले पेपर बघून माझ्यावरती काय वेळ ओढवली होती हे तरी तुला कल्पना आहे का साधी?
किमान पेपर सह्या करताना एकदा त्याच्यावर नजर मारावी एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? अद्वैत म्हणत असतो, माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि तिनं सांगितलं ना म्हणूनच मी पेपर्सवर सह्या केल्या. आता कला म्हणते, पण त्याचेच प्रताप काय झालेत ते बघतोयस ना. आज आपला घटस्फोट होता तो राहिला आता. त्यावर अद्वैत म्हणत असतो, ते काय करायचं ते मी बघून घेतो. आणि मग तो कोर्टात लगेचच सांगून टाकतो की आम्हाला घटस्फोट नको आहे. एका चुकीच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे हे सगळं घडलेलं आहे आणि आम्हाला याबद्दल दिलगिरीसुद्धा आहे. आमचं चुकलं, पुन्हा आमच्याकडून अशी चूक होणार नाही. जी काही फाईन वगैरे आहे ते आम्ही भरतो, पण आम्हाला घटस्फोट वगैरे काही नको आहे असं सांगून अद्वैत आता कलाला डायरेक्ट घरी म्हणजे चांदेकर मेन्शनवरतीच घेऊन येतो. आता घरी आल्याच्या नंतर इकडे अद्वैत आणि कला दोघांनाही हे कळलेलं आहे की हे सगळं काही सरोजने केलेलं आहे. पण आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. त्यामुळे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि तुम्हाला काय वाटतं, आता अद्वैत आणि कला सरोजला जाब विचारणार का? आणि ज्यावेळेस ते लोक सरोजला हे सगळं विचारणार त्यावेळेस राहुल, नयना आणि रोहिणीचं सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर येणार का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसंच कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओंचा आनंद त्यांनासुद्धा घेता येईल. धन्यवाद.